परभणी येथील एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केलेली आहे. सचिन बालाजी जाधव असं त्या शेतकऱ्याचं नाव आहे. ही गोष्ट जेव्हा त्याच्या पत्नीला कळते तेव्हा त्याची पत्नीही स्वतः विष प्राशन करून आत्महत्या करते. त्यावेळेस ती 7 महिन्याची गरोदर असते. सतत नापिकीला कंटाळून आणि कर्जाचा डोंगर माथ्यावर होता, त्यामुळे त्या शेतकऱ्याने आत्महत्या केलेली. मला एवढंच सांगायचं आहे, 1.5 लाख रुपये कर्ज होतं. त्या 1.5 लाख रुपयाच्या कर्जाखातीर 3 आत्महत्या झाली. याला जबाबदार फक्त शासन आहे. अजितदादा पवार, तुम्ही जर शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं असतं तर ही वेळ शेतकऱ्यावर, त्या परिवारावर आली नसती. काय पाप केलं तर अजितदादा पवार? ते जन्माला यायच्या अगोदरच ते मूल संपलं. कुठं फेडताल तुम्ही हे पाप? कुठं फेडताल अजितदादा? अजूनही बराच वेळ आहे. अजून तुम्ही किती आत्महत्या पाहताल महाराष्ट्रामध्ये? माझी अजितदादा पवार यांना कळकळीची विनंती आहे, शेतकऱ्याचं सरसकट कर्ज माफ करा.